मनाचे श्लोक हे समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मानवी मनाला मार्गदर्शन देणारे पद्य आहेत. मनाचे श्लोक हे संस्कार व सुविचार म्हणून म्हटले जातात. तर मनाचे श्लोक या सेगमेंटद्वारे आपण एक एक करून हे सर्व श्लोक व त्यामागील अर्थ मराठी, हिंदी आणि इंग्रजी मध्ये जाणून घेणार आहोत. तर आता आपण मनाचे श्लोक क्रमांक 23 मधील त्यांचा विचार व त्यामागील अर्थ आणि बोध मराठी, हिंदी आणि इंग्रजी मध्ये जाणून घेणार आहोत. न बोले बना राघवे वीण काही, जनी वावगे बोलता सुख नाही. घडीने घडी काळ आयुष्य नेतो, देहांती तुला कोण सोडू पाहतो. अर्थ मराठी. या श्लोकात रामदास स्वामींनी मनाने कसे आचरण करावे याबद्दल सांगितले आहे की, हे मना, तू मुखातून श्रीरामांच्या नामाशिवाय दुसरं कोणतंही नाव घेऊ नकोस. लोकांशी वायफळ गप्पा मारण्यात, दुसऱ्यांची निंदा नालस्ती करण्यात काही सुख मिळत नाही. घडी घडीने अर्थात क्षणाक्षणाला आपलं आयुष्य कमी होत चालले आहे. देहाच्या मृत्यू समयी तुझ्या मदतीला धावणारा भगवंताशिवाय कोण आहे? मित्रांनो, सतत परमेश्वराच्या नामाचे स्मरण व चिंतन करत राहिलं म्हणजे आपोआपच वाचेतून त्याचा उच्चार होत राहतो. आणि तसे झाले म्हणजे निंदा नालस्ती, क्रोधापोटी अपशब्द, निराशेने हताश उद्गार हे सगळे वावगे शब्द बोलणे आपोआपच बंद होतात. कारण वावग बोलण्याने आपण स्वतःची मनःशांती बिघडवून घेतोच, शिवाय ज्याच्याविषयी बोललं जातं त्याच्या अंतःकरणात देखील कटुता निर्माण होते व कोणालाच सुख मिळत नाही. त्या उलट राम नाम घेतल्याने मनःशांती तर मिळतेच, पण त्याचबरोबर शेवटच्या क्षणी या नश्वर देहातून निघण्यास मदतही होते. क्षणाक्षणाला आपले आयुष्य कमी होत चालले आहे, तेव्हा अधिक वेळ घालवू नकोस. अंतकाळी तुझ्या तोंडात राघवाचे नाम येण्यासाठी आतापासूनच नाम घ्यायला सुरुवात कर. इस श्लोक में रामदास स्वामी जी ने मन को कैसा आचरण करना चाहिए इसके बारे में बताया है कि, हे मन, अपने मुख से श्री राम के नाम के अलावा कोई अन्य नाम मत लेना. लोगों से निरर्थक गपशप करने, दूसरों की निंदा करने में कोई आनंद नहीं है. घड़ी घड़ी से अर्थात पल पल हमारी जिंदगी छोटी होती जा रही है. शरीर के मृत्यु के समय तुम्हारी सहायता के लिए भगवान के अलावा कौन है? दोस्तों, भगवान के नाम का निरंतर स्मरण और ध्यान करे तो अपने आप ही मुख से उसका उच्चारण होता रहता है. और जब ऐसा होता है तो निंदा, गुस्से में गाली गलौज, निराशाजनक उद्गार जैसे सभी निंदनीय शब्द अपने आप बंद हो जाते हैं. क्योंकि निरर्थक गपशप करने से हम न सिर्फ अपने मन की शांति को खराब करते हैं, बल्कि जिसकी चुगली कर रहे हैं उसके मन में भी कड़वाहट पैदा हो जाती है और किसी को खुशी नहीं मिलती. वही राम का नाम लेने से न केवल मानसिक शांति मिलती है, बल्कि अंतिम समय में इस नश्वर शरीर को त्यागने में भी मदद मिलती है. पल पल अपना जीवन कम होता जा रहा है, इसलिए समय बर्बाद न करे. अंतकाल में मुंह से राघव का नाम आने के लिए अभी से नाम लेना शुरू करे. In this shloka, Ramdas Swamiji has talked about how the mind should behave. He says, "O mind, do not take any other name from your mouth except the name of Sri Ram. There is no joy in gossiping with people and criticizing others. With every moment, our life is getting shorter. Who is there to help you at the time of death except God?" Friends, if you constantly remember and meditate on the name of God, it gets uttered from your mouth automatically. And when that happens, all the reprehensible words like blame, angry abuses, despairing exclamations, etc. automatically stops. Because by gossiping uselessly, we not only spoil our peace of mind, but it also creates bitterness in the mind of the person about whom we are gossiping, and no one gets happiness. Whereas taking the name of Ram not only gives mental peace but also helps in living this mortal body at the last moment. Your life is getting shorter by the second, so don't waste time. For Raghav's name to come out of your mouth at the end moment, you need to start taking this name from now onwards.
तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हे संस्कार व सुविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तो नक्की शेअर करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. राम कृष्ण हरी.